श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे. हा माह देखील अत्यंत पवित्र आहे. देवादिदेव महादेवांची कृपा तुझ्यावर, तुझ्या संपूर्ण कुटुंबावर व्हावी यासाठीच आज हा दिव्य पवित्र संदेश तुझ्या पुढे येऊन थांबला आहे. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी अत्यंत शुभ, आनंददायक आणि चमत्कारिक स्वरूपाची आहेत. पुढील काही मिनिटे हा संदेश एकाग्र मनाने एकांतात श्रवण करत राहा, कारण तुमच्या ऊर्जेत तुम्ही अधिक बदल, अधिक सकारात्मकता, अधिक आनंदाचा अनुभव करणार आहात. मला तुमच्यासाठी मदत करायला आवडते, म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुझ्या पुढे येऊन थांबला आहे. तू जेव्हा जेव्हा या संदेशांपर्यंत येऊन पोहोचशील किंवा मनपूर्वक हे ऐकण्याचा प्रयत्न करशील, तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी सर्व काही सकारात्मक येत आहे, जे तुला हवंसं वाटत आहे. कदाचित कुणाला वाटेल की काही गोष्टींना उशीर होत आहे, काही बदल हे सकारात्मक नाही, तर काही बदल खूप उशिरा घडत आहेत आणि ते देखील काही संकेत मिळत नाहीत जे मी शोधत आहे. पण मी तुम्हाला आज स्पष्टपणे सांगू इच्छितो की तुम्ही जेव्हा रात्रीतून काही नकारात्मक विचार करू लागता, ते झोपताना तुम्ही करू नये. रात्रभर तुमच्या विचारांमध्ये ती नकारात्मकता पसरते. तुमच्या पूर्ण त्या सर्व कार्यांमध्ये अडथळे निर्माण करणारी ती नकारात्मकता तुम्हाला वेढू पाहते. त्यामुळेच आपल्या कल्पनाशक्तीला संकटांपासून वेगळं करण्यासाठी आणि स्वतःला पुढे नेण्यासाठी काही दरवाजे मी तुमच्यासाठी उघडत आहे. ते दरवाजे तुमच्यासाठी कायम स्वरूपाचे उघडे होणार आहेत. काळजी करू नका, चिंता करू नका आणि आभार माना ते परमेश्वराचे, कारण हा संदेश तुमच्या पुढे येऊन थांबला आहे. तर आता तुमच्या जीवनात एक नवीन सुंदर वळण येत आहे, ज्यावर तुम्ही अधिक प्रयत्न केल्यास तुम्ही अनुभव कराल की जे काही कठीण होते ते संपले आहे. हे क्षण पुरेसे आहेत तुम्हाला पुढे नेण्यासाठी. तुम्हाला तुमच्या आयुष्यात अगदी क्षण पुरेसा आहे, जो तुम्हाला पुढे नेणार आहे. खरंच तुम्ही देवाच्या कृपेने परिपूर्ण आहात आणि तुम्ही पुढे जात आहात. तुमच्या जीवनशैलीत काही परिवर्तन घडणार आहे आणि ते घडवणे तुमच्याच हाती आहे. त्यासाठी तयार व्हा. कधीकधी काही गोष्टी अपुरेशा वाटतील, काही चुकीचं सुद्धा वाटू शकतं, पण हे देखील तुमच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात परिवर्तन करणार आहे. स्वतःला दुर्लक्षित मानू नका. चुकीच्या समजुती मनात बाळगू नका. नकारात्मक लोकांपासून, नकारात्मक व्यक्तींपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण काही लोक फक्त तुमच्यामध्ये नकारात्मकता निर्माण करतात, पण तुम्ही स्वतःच करता आहात. तुम्ही जे काही करत आहात ते परमेश्वराची कृपा मानून स्वीकार करा. आनंदासाठी तयार व्हा आणि चुकीच्या लोकांना आता नेहमीसाठी तुमच्या जीवनातून बाहेर पडण्याचे मार्ग दाखवले जातील. तुमचा आत्मा पवित्र आहे, म्हणूनच तुम्ही हा संदेश ऐकत आहात. अडचणींमधून मी तुम्हाला बाहेर पडण्याचे अनेक मार्ग दाखवणार आहे. तुम्ही कुठल्याही मार्गाने पुढे जाऊ शकता. जर तुम्ही कुठलाही मार्ग निवडला तरीही तुम्हाला आनंदाची प्राप्ती होणार आहे. तुमचं जीवन हार नाही तर आता जिंकणार आहे. जर तुम्ही जिंकायसाठी तयार केल्या जात आहात तर कुठलीही अडचण तुमच्या पुढे कधीच येणार नाही. चालत राहा, कारण मी सतत तुमचा हात धरला आहे. पुढे काहीतरी असं नकारात्मक आहे असा विचार करू नका, तर माझ्या विश्वासावर पुढे पाऊल टाका. तुमचा देवावर किती विश्वास आहे, तुमच्या स्वतःवर किती विश्वास आहे हे दाखवून देण्याची आता शुभ वेळ आली आहे. जसे जसे जीवन पुढे जात आहे तसतसं सकारात्मकता तुम्हाला दिल्या जात आहे. आजचा सोमवार अत्यंत पवित्र ऊर्जा घेऊन तुमच्या पुढे थांबला आहे. जर तुम्ही आज या क्षणाला हा दैवी कृपेचा संदेश ऐकत आहात,
तर तुमच्यासाठी ऊर्जावान आशीर्वाद येत आहेत, जे तुम्हाला पुढे नेण्यासाठी आहे. दुसरीकडे वाटचाल करण्यापेक्षा तुम्हाला जो मार्ग दाखवण्यात आलेला आहे त्या मार्गावर पुढे चालत राहा. कठीण संपून जाईल. तुमच्या मार्गात अधिक आनंद तुमच्या आयुष्यात देव देत आहे. बाळा, आज मी तुला एक रहस्य सांगणार आहे. जे काही नाते तुमच्यापासून दूर जात आहेत, तुटत आहेत किंवा कुणी केलेले हस्तक्षेप तुम्हाला मान्य नाही आहेत, तर बाळा, हस्तक्षेप करणारे आता दूर जाणार आहेत. कारण त्यांनी खूप काही नकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे. तुमचं भवितव्य पुसण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलेला आहे. त्या वाटेवर जाऊ नका. आता मात्र तुम्हाला देवाचा धीर, धैर्य, आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त होण्याची शुभ वेळ मिळत आहे. अधिक सामंजस्याने पुढे चालत राहा, कारण काही तुमच्या हाती नसतानाही देव तुम्हाला उचलतो. देव तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडेल ज्यामुळे तुला कळेल की स्वामींची कृपा तुझ्यावर कायमस्वरूपी होत आहे. त्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी असू शकतात किंवा मोठ्या देखील असू शकतात. तुला जाणवेल की तू अचानकपणे शांतता पाळत आहेस. तुझ्या जीवनात तुझी हौस, आनंद प्रवेश करत आहे. अचानक आलेली शांतता तुमच्या मनाला गोडवा देणारी असेल. तुमच्याजवळ एखादी गोड बातमी येईल किंवा एखाद्या जुन्या अडथळ्याला समाधान मिळेल. असे काही घडणार आहे, कारण तुझ्या आयुष्यात एक अशी घटना आता प्रकाशित होणार आहे ज्यामुळे तुला कळेल की देवाची निरंतर कृपा तुझ्यावर, तुझ्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे. काही बाधा नष्ट केल्या जातील. तुम्ही जे सुख, आनंद प्राप्त करू इच्छिता तेच तुम्हाला मिळणार आहे. क्षणार्धात काहीतरी दुःखाचा डोंगर कायमचा तुमच्यावरून निघून जाईल, कारण तुम्ही तुमच्या सर्व काही भावना देवाकडे व्यक्त केला आहे. चमत्कार, आशीर्वाद आता उतरायला दिवस आहे. कधीकधी आयुष्य इतकं अवघड होतं की वाटतं पुढे काहीच खरं नाही. पुढे सर्व काही संपलं आहे. इथून पुढे मीही संपणार आहे. पण तिथूनच तुमची खरी सुरुवात होते, जेव्हा सर्व काही जिवंत वाटू लागतं. आनंद तुमच्या दिशेने येऊ लागतो. तुमचे डोळे पाणावतात ते सुखाच्या आशेने, आनंदाच्या क्षणांनी. होय, तुम्ही हे सर्व काही स्वीकार करणार आहात, कारण ती देवाची इच्छा आहे की तुम्ही श्रद्धेने, हृदयातून हा संपूर्ण संदेश स्वीकार करावा. बाळा, पुढचा गुरुवार येईपर्यंत तुम्ही तुमच्या आनंदाच्या गोड बातमीसाठी तयार केल्या जात आहात. ती आनंदाची बातमी तुमच्या दारात असेल. तुम्ही मागितलेले ते सर्व काही मिळेल. ममतेने, आशीर्वादाने, आनंदाने तुम्ही भरल्या जाल. तुम्ही तुमचे प्रियजन अधिक आनंद प्राप्त कराल. मला माहीत आहे तुम्ही काही काळजी करत आहात, पण ती काळजी आता तुम्हाला इथेच सोडून द्यायची आहे. जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा तुमच्यासाठी येणारा गुरुवार खूप मोठा आशीर्वाद देणारा आहे. कुणीतरी तुमच्यासाठी काही अपेक्षित देत आहे, जे तुम्हाला अपेक्षा तर होती, पण त्यापासून तुम्हाला भय वाटत होते. तुम्ही दूर आहात. तुम्हाला ते मिळेल का? तुमचा आशीर्वाद फलित होईल का? याच्यासाठी तुम्ही धडपडत होतात. पण आता मात्र ते चांगले दिवस तुमच्या मार्गात येत आहे. ते सुख भरभरून तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही तुमच्या मनाशी संवाद कराल की खरंच मी इतका आशीर्वादित बाळ आहे का? की होय, मला ते सर्व मिळत आहे? तर होय, उत्तर होय आहे हेच लक्षात ठेवा. तुमची निवड झालेली आहे. सगळं काही होणार आहे जे तुम्हाला हवंसं आहे. मनापासून तयार राहा. श्री स्वामी समर्थांचा हा दिव्य पवित्र आशीर्वाद तुमच्या पुढे येणे हे एक गूढ रहस्य आहे. कारण आता तुमच्या जीवनातून जे काही दूर होणार आहे ते अगदी काही काळातच होणार आहे. शांतता, आनंद, मनाचं परिपूर्णता तुम्हाला दिल्या जाणार आहे. एकांतात जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर तुमच्या मनाची शांतता वाढू लागेल.
कुणीतरी तुमच्या जीवनाला उचलून घेऊन पुढे नेत आहे, तुमच्या कार्यांना गती देत आहे आणि काहीतरी आनंद तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहे याची जाणीव तुम्हाला होऊ लागेल. कधी कुणाला ही आनंदाची बातमी एखाद्या फोनवरून मिळेल, तर कुणाला एखाद्याच्या सांगण्यावरून कळणार आहे. प्रत्येक नाते जपण्यास सुरुवात करा. तुम्हाला दिलेली नाती ही प्रेमाने भरलेली आहेत, आनंदाने भरलेली आहेत. तुम्ही ज्यांच्यासाठी कार्य करू पाहता, पुढे जाऊ इच्छिता, तेच तुमचे नाते प्रेमाने आनंदाने भरलेले आहेत. तुमच्यासाठी आता डोळे आनंदाचे अश्रू ढाळणार आहेत, कारण तुमची मोठी इच्छा पूर्ण केल्या जाणार आहे. देवाने तथास्तु म्हणून तुमच्या इच्छेला पुढे नेण्याचे ठरवले आहे. तेव्हा तयार व्हा त्या सर्व गोष्टींसाठी जे तुम्हाला हवे आहे. स्वामींच्या भक्तांनो, आजचा हा दिव्य पवित्र संदेश मनपूर्वक एकाग्रचित्त करून जे कोणी स्वीकार करत आहे त्यांची हाक स्वामी माऊली ऐकत आहेत. तुम्ही पाठवलेले संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन तुम्हाला मिळत आहेत. तुम्ही जी काही देवाला हाक मारली आहे त्यामुळे तुमचे जीवन पुढे जात आहे. तुम्ही देवाकडे ते सर्व मागत आहात जे तुम्हाला हवे आहे. होय, तेच तुमच्या मार्गात देण्यात येत आहे. नवीन संधी, नवीन वचन आणि नवीन काहीतरी तुमच्या मार्गात आहे, जे अडचणींना दूर करणारे आहे. तुम्हाला संकटापासून आता दूर केल्या जात आहे. जे काही आनंददायक बातमी असो किंवा काही गोष्टी असोत, त्या तुमच्या मार्गात दिल्या जात आहेत. स्वामींची कृपा मानून ते सर्व काही स्वीकार करा आणि हे शब्द देखील स्वामींचेच आहेत यावर विश्वास ठेवा. स्वामी तुमच्या जीवनातून अनेक अडथळे दूर करत आहेत. स्वामी म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुझी हार होणार नाही, तर तू अगदी पुढे जाशील. तू जिंकशील, कारण मी तुला जिंकवणार आहे. तुझ्यासाठी प्रयत्न केल्यास एक मोठा आधार येत आहे, जो कधीही कुणीही तुझ्यापासून काढून घेणार नाही. हा कुणासाठी एक मोठा चमत्कार असू शकतो, कुणासाठी एक मोठा संदेश असू शकतो किंवा कुणासाठी एक मोठी आनंदाची मार्गदर्शक करणारी बातमी असू शकते. जो कोणी ज्या दिशेने ते प्रवाहित होताना स्वीकार करेल, त्या प्रवाहासोबत प्रवाहित होण्यासाठी तयार असेल, त्यालाच ते मिळणार आहे. तुम्ही प्रयत्न केल्यास पुढे जाल. आपोआप हे सर्व काही तुमच्या मार्गात येणार आहे. कदाचित आज काही लोकांचा विश्वास बसणार नाही, पण ते येत्या काळात त्या सर्व सुखांना, त्यांच्या कल्पनेच्या सुखांना प्राप्त करणार आहेत. आजचा दिवस आणि येणारे काही दिवस त्यांच्यासाठी सुखांनी भरलेले आहे, आनंदाने भरलेले आहे. तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी पुढे जा, कारण तुमच्यासाठी सर्व काही घडत आहे, जे तुमच्यासाठी आता विलक्षण चमत्कारासारखे आहे. आयुष्यात जे घडते ते तुम्हाला विश्वासाने स्वीकार करायचे आहे, कारण ते तुम्हाला स्थिर ठेवण्यासाठी येत आहे. सुंदर गोड बातमी येत आहे, जी तुम्ही स्वीकार केल्यास तुम्ही गुरुवारपर्यंत ती बातमी स्वीकार कराल, कारण देव तुम्हाला आनंदित पाहू इच्छितात. तुमच्या क्लेशांना, दुःखांना, त्रासांना तुमच्यापासून वेगळं करू पाहत आहेत. तेव्हा तयार व्हा देवाकडे वळण्यासाठी, देवाचे आशीर्वाद स्वीकारण्यासाठी आणि देवावर संपूर्ण विश्वास करण्यासाठी. भीतीला आणि तुमच्या चुकींच्या विचारांना आता सोडण्याची वेळ आली आहे. विश्वास दाखवा देवावर, स्वतःवर, स्वतःच्या कर्मांवर, कारण आता हेच तुम्हाला पुढे नेणार आहे. स्वामी म्हणतात, ऐकल्याशिवाय एकही पाऊल पुढे टाकू नकोस, कारण मी तुझ्या मनातून ती भीती कायमची दूर करणार आहे. कारण तू जे काही पाऊल पुढे टाकणार आहेस ते माझ्यावर विश्वास ठेवून टाक. अचानक तुझ्या आयुष्यात खूप काही बदल घडणार आहेत. त्या बदलांसाठी तयार हो. येणारे बदल, परिवर्तन हे तुला स्वीकारावेच लागतील, कारण इथूनच तुझ्या प्रगतीची दिशा निश्चित केल्या जाणार आहे. तुम्ही तयार आहात ते स्वीकारण्यासाठी? तर होय म्हणा, कारण हे येणारे आशीर्वाद तुम्हाला पुढे नेणारे आहेत. तुमच्या क्षमता वाढवल्या जातील.
तुमच्या मनातील इच्छा पूर्ण केल्या जातील. देवांचे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तुम्ही जर पुढे चालत आहात तर हे सर्व काही उचलून घ्या आणि मनात स्वीकार करा. तुमच्या आयुष्यातील ताण, तणाव, संघर्ष आणि मनात येणारे नकारात्मक विचार अगदी या क्षणाला तुमच्यापासून वेगळे होऊ लागतील. याची जाणीव तुम्हाला हा संदेश ऐकत असतानाच मिळणार आहे. कुणीतरी तुमच्याकडे येऊन एक गोड बातमी देणार आहे. जरी तुम्ही त्याची वाट पाहत नसला तरीही अचानकपणे ती तुमच्या जवळ येणार आहे. तुमचा त्यात फायदा असो अथवा नसो, तुम्ही जर ती ऐकली तर तुमच्या जीवनात त्या दिवशीपासून काहीतरी आनंदाची वार्ता येणार आहे, जी तुम्हाला सुखाने भरणारी असेल, चमत्कारांच्या प्रवाहात तुम्हाला नेणारी असेल. कधीकधी तुम्ही वाट पाहून थकता, आशीर्वाद मागता, देवाकडे कठीणात कठीण इच्छा मागू लागता. तेव्हा ती इच्छा या संपूर्ण ब्रह्मांडाकडे सर्वप्रथम जाते आणि ती देवाकडे पोहोचवण्यासाठी हे ब्रह्मांड मध्यस्थी करते. ज्याप्रमाणे हा संदेश देण्यासाठी या संदेशाची व्हिडिओची मध्यस्थी आहे, त्याचप्रमाणे हे ब्रह्मांड देखील मध्यस्थी करून देवापुढे तुमच्या इच्छा प्रगट करतं. तुमच्या कल्पनेत जे जे काही येतं ते या ब्रह्मांडाकडे जातं आणि मग ब्रह्मांड ते देवाकडे पोहोचवतं. देव त्याला सकारात्मक आशीर्वाद देऊन चमत्काराने भरतात आणि मग तुमच्या मार्गात ती सकारात्मकता प्रवाहित होऊ लागते. तुमचे विचार शुद्ध पवित्र ठेवा. इतरांसाठी, स्वतःसाठी कधीही मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. कारण जेव्हा मन शुद्ध आणि पवित्र असतं तिथे परमेश्वराची निरंतर प्रवाहित होणारी एक शृंखला उघडल्या जाते, एक द्वार उघडले जाते जे आशीर्वादाने भरलेले असते. तेच तुम्हाला मिळणार आहे. अचानक येणारी बातमी तुम्हाला बहुतेक करून आज माहीत देखील नसेल, पण ती तुमच्या मनाला शांतता देईल, आनंद देईल, तुम्हाला हसवेल, तुम्हाला खेळवेल आणि तुम्हाला आनंदात ठेवेल. होय, कधी तुम्ही असे संकेत स्वीकार केले आहेत का? छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा तुम्हाला आनंदित करणारे क्षण परमेश्वर देतो. ते तुम्ही स्वीकार केले आहेत का? जर तुम्ही अचानकपणे देवाकडे प्रार्थना करत आहात तर स्वामी तुम्हाला सूचना देऊ इच्छितात की प्रार्थना करत राहा, कारण प्रार्थनेचे उत्तर मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात सुखद क्षण, गोड बातमी, आनंद अचानक येणार आहे. ते स्वीकारण्यास तुम्ही तयार असाल तर तुमचं जीवन पुढील टप्प्यावर सकारात्मकतेने भरल्या जाणार आहे. विविध मार्गाने तुम्ही आनंद स्वीकार करणार आहात. त्यात कुणासाठी आर्थिक व्यवहार असतील, कुणासाठी एक मोठं कार्य पूर्ण होईल, कुणासाठी नाते घट्ट होतील, तर कुणासाठी घरात एकोपा वाढेल, घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध होईल, कुणासाठी एखादं स्वप्नातलं घर साकार रूप घेत असेल, तर कुणासाठी एखादं कार्य रूप घेत असेल. जेव्हा तुम्ही जी इच्छा व्यक्त करता तेव्हा ती ब्रह्मांडाद्वारे देवापर्यंत पोहोचवली जाते आणि त्याची शक्यता वाढू लागते. तयार व्हा हे सर्व काही मिळवण्यासाठी. आनंदित व्हा, कारण तुम्ही आनंदाचे क्षण स्वीकारत आहात. अगदी हा संदेशसुद्धा तुमच्या आनंदासाठीच आहे. त्यातील आनंद, गोडवा, स्वामींचे वाक्य, स्वामींचा आशीर्वाद, स्वामींचे चमत्कार तुमच्यापर्यंत येऊन थांबले आहेत. ते स्वीकार करा. जो कोणी मनपूर्वक हे स्वीकार करेल त्याच्या आयुष्यात श्रद्धा, विश्वास आणि भक्ती ठामपणे त्याला आशीर्वाद देईल आणि त्याला पुढे नेईल. संयम ठेवा. काही कार्यांना उशीर लागत असेल, काही बदल घडत असतील तर ते तुमच्या आयुष्यात सकारात्मक होण्यासाठी घडत आहेत. काही उशीर लागत आहे तर ते तुमच्या चांगल्यासाठी, तुम्ही पुढे जाण्यासाठी घडत आहे. हे लक्षात घ्या आणि त्यावर विचार करा की मीच हे देवाकडे मागितले आहे. देवाने हे प्रदान करण्यासाठी मला निवडले आहे. तुम्ही भाग्यशाली आहात. तुम्ही हृदयातून या संदेशाला स्वीकार करा, कारण तुम्ही
भाग्यशाली आहात. अचानक येणारे परिवर्तन तुम्हाला सुखावणारे आहे. तुमच्या जीवनात कायमस्वरूपी टिकणारे आहे, जे तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना प्रगतीच्या दिशेने, ऐश्वर्याच्या दिशेने, आनंदाच्या दिशेने घेऊन जाणारे आहे. स्वामींची कृपा श्री स्वामी समर्थ या मंत्रातून सतत तुमच्यावर वर्षावासारखी होत आहे. दिव्य प्रकाश या ब्रह्मांडातून, या संदेशातून तुमच्यावर वर्षाव करत आहे आणि तुमची प्रत्येक इच्छा देवाकडे नेल्या जात आहे. तेव्हा या क्षणाला देवाला मनोमन प्रार्थना करा आणि आनंदित व्हा, कारण हे आनंदाचे क्षण आहे. तुम्ही हा संदेश ऐकताना जितके आनंदी असाल तितक्याच लवकर तुमची इच्छा ब्रह्मांडात जाऊन पूर्ण होईल. स्वामी माऊली ती पूर्ण करोत. देवादिदेव महादेव ती पूर्ण करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली ही सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी